जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराचे पाणी लालसर झाले असल्याचे निदर्शनास येत आहे, मात्र त्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। लोणार सरोवर अभ्यासकांमध्ये याबाबत मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे। पाणी लालसर झाल्यामुळे हा परिसर चर्चेचा विषय ठरला आहे। महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणून ही लोणार सरोवरची ओळख आहे। ग्लोबल वॉर्मिंग आणि पावसाच्या अनियमिततेमुळे येथील पर्यावरणात बऱ्याच बदल झाल्याची चर्चा सातत्याने असते। यात आता हे पाणी लाल झाल्यामुळे अधिक भर पडत आहे। लोणार येथे अभ्यासासाठी येणाऱ्या परदेशातील तथा देशातील शास्त्रज्ञांना सहकार्य करण्यासोबतच त्यांना तेथील सविस्तर माहिती देण्याचे काम वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील बदल, वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा, सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचे प्रमाण, त्यामुळे सरोवराचे पाणी आता कमी झाले आहे। अशा बदलातून हा प्रकार झाला असावा असे मत व्यक्त केले। त्या दरम्यान लोणार येथील प्राध्यापक डॉक्टर रुपेश मापारी यांनी काही जलतज्ञांशी याबाबत चर्चा केली। त्यांच्या म्हणण्यानुसार हॉलोबॅक्टेरिया आणि सलिना नावाच्या कवचाची बुरशी खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनाइट नावाच्या रंगयुक्त पदार्थ स्रवतो, त्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला असावा असे तज्ञ सांगत आहे। मात्र माझ्या पाठीमागे जे आपल्याला दिसतंय हेच ते लोणार मधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर, जे की उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकामध्ये निर्माण झालेलं भारतातलं एकमेव आणि जगातलं साधारणतः 3ऱ्या क्रमांकाचं हे सुंदर असं सरोवर आहे। अनेक वर्षापासून हे सरोवर गाजतंय ते त्याच्या पाण्याच्या गुणधर्मामुळे। या पाण्याचा जो pH आहे तो 10 ते 11च्या दरम्यान आहे आणि मागच्या अनेक वर्षांमध्ये या सरोवराचं जे पाणी आहे ते पाणी कधी त्याची पातळी कमी होते तर कधी वाढते आणि या दोन्ही कारणामुळे ते चर्चेत राहतं। परंतु आज रोजी ते चर्चेत आलेलं आहे त्याचा रंग बदलल्यामुळे आपण बघत आहात की या सरोवराचं पाणी लाल झालेलं आहे आणि ही एक वेगळी घटना आहे। याच्या आधी कधी लोकांनी पाहिली नाही। मागच्या वर्षी सुद्धा थोड्या दिवसासाठी 1-2 दिवसासाठी हे पाणी लाल झालं होतं, पण इतक्या डार्क प्रमाणामध्ये हे पाणी लाल झालेलं नव्हतं। आज रोजी खूप जास्त सरोवरच्या सर्व सरफेस या पाण्याचा हा लाल झालेला आहे। चर्चांना उधाण आलेलं आहे, परंतु यामध्ये काहीही घाबरून जाण्याची कारण नाहीये असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। डुनालिला सलिका नावाची जी एक सलिना नावाची जी एक अल्गी आहे, ही अल्गी यामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि ही डेव्हलप होण्यामागचं कारण असं आहे की मागच्या उन्हाळ्यामध्ये याचा इव्हॅपोरेशन जास्त झालं पाण्याचं, त्याच्यामुळे त्याचा साल्टनेस वाढलेला आहे आणि वातावरण ह्युमिड आहे, वॉर्म वातावरण आहे आणि वॉर्म वातावरणामध्ये ही अल्गी आपलं काम करते आणि म्हणून हे वातावरण जोपर्यंत कायम राहणार आहे तोपर्यंत हा पाण्याचा रंग लाल राहणार आहे। जेव्हा हे वातावरण थोडं शांत होईल, थंड होईल आणि यामध्ये फ्रेश रेन वॉटर याला जाऊन मिळेल, फ्रेश वॉटर याच्यामध्ये जास्तीचं ज्याला सरोवराला जाऊन मिळेल, त्यावेळेस पूर्ववत हा रंग याचा जो जुना होता, मागची जी स्थिती होती त्या रंगाची पाण्याच्या, ती कायम होणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे। त्यामुळे कुठलेही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। ही एक सातत्यानं घडणारी जगभर असली प्रक्रिया आहे। इराणमधलं सरोवर असेल, US मधलं एक सरोवर आहे आणि अनेक समुद्रांचा काही भाग जो असतो ज्या ठिकाणी साल्टनेस जास्त आहे त्या ठिकाणी वर्षातून एकदा किंवा दोनदा असं त्या पाण्याचा रंग हा लाल होत असतो। त्यामुळं कुठली असं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अशा प्रकारचं एक म्हणणं शास्त्रज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। आताच या वाढीची क्रिया तेवढ्या मोठ्या प्रमाणात का, प्रश्न अनुत्तरित आहे। लोणारमधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रूप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे। याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल सुद्धा निर्माण झाले। दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली। पाण्याने रंग कशामुळे बदलला याचे संशोधन सुरू आहे। आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटाच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकट देत आहे का, या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।